सभापती महोदय, आपलं मी आभार मानतो. मला एक 2-3 मिनिटं उशीर झाला होता. अशा पुरवणी मागण्या या वर्षीच्या बघितल्या आणि मागच्या आधीच्या सगळ्या वर्षाच्या बघितल्या. सरकारचं अभिनंदन करावं की सरकारच्या या भूमिकेवर खेद किंवा रोष व्यक्त करावा असा प्रश्न सभापती महोदय आहे. कारण सरासरी बघितलं तर मागच्या सगळ्या वेळेसपेक्षा यावेळेसच्या पुरवणी मागण्या आणि त्याची जी काही रक्कम म्हणता येईल ती आधीच्या याच्यापेक्षा अतिशय कमी आहे. त्याला अभिनंदन करावं अशातला काही भाग नाही. कारण मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी अतिशय सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम राज्य सरकारने केलं आणि परिणामी आताच्या घडीला फक्त केंद्राच्या ज्या योजना आहे याला एक नाममात्र काहीतरी आपलं असावं दाखवावं लागतं म्हणून या पुरवणी मागण्या आहे. ओव्हरऑल याचं स्टॅटिस्टिक्स बघितलं, मी राजकीय काहीच बोलणार नाही, मी याच्या स्टॅटिस्टिक्स बोलणार आहे टोटल. परंतु राज्याचा मूळ 2024-25चा अर्थसंकल्प होता 6,69,490 कोटीचा. पुरवण्या मागण्या एकंदर 1,37,163 कोटीच्या, म्हणजेच आपलं बजेट ओव्हरऑल 8,06,354 कोटीवर सभापती महोदय पोहोचलेला आहे. सभापती महोदय, 29 विभागांनी पुरवणी मागण्या केल्या, त्यात 69 मागण्या समावेश असून 214 बाबीचा याच्यात अंतर्भाव आहे या आपल्या पुरवणीमध्ये. काही विभागाच्या अतिशय मोठ्या आहेत. ग्रामविकास विभाग असेल, उद्योग विभाग असेल, या दोन विभागाच्या ज्या पुरवणी मागण्याचा 72% मागण्या या दोन विभागाच्या आहे. सभापती महोदय, मागच्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात 94,889 कोटीच्या पुरवणी मागण्या होत्या. ते डिसेंबरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन झालं 35,000 कोटीच्या आहे आणि आता 6,000 कोटीच्या आहे. तसं बघितलं तिन्ही पुरवणी मागण्या आणि मूळ बजेट जर याचं पूर्ण गणित सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळपास 21% जास्त या बजेटचं एकंदर आताच्या घडीला स्थिती आहे. मागचे सगळे वर्ष जर बघितले ओव्हरऑल सरकार कोणाचंही असेल, या 10 वर्षातल्या या सर्वात जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या सभापती महोदय. 21% जवळपास 20.49% हे बजेट पूर्णपणे वाढलेलं आहे. परंतु याचे उत्पन्नाचे स्रोत 20%नी वाढले की नाही वाढले, मला वाटतं हे सरकारने स्पष्ट करायचं आहे. सभापती महोदय, मी मागचे सगळे आकडेवारी टाकत नाही, बोलत नाही. 2022-23 असेल, 23-24 असेल, 24-25 असेल, 22-23ला 15.42 हे बजेट वाढलं होतं, 23-24ला 17.5 आणि तब्बल आता 20.49 या प्रमाणात आताचं या वर्षीचं बजेट सभापती महोदय वाढलेलं आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या विभागाच्या मागण्या आपल्या समोर आहे. परंतु यावेळेस पहिल्यांदाच काही विभागाच्या मागण्या समायोजन करण्यात आलेल्या आहे. जी मागणी जास्त असूनही कमी रक्कम त्याच्यामध्ये दिलेली. सभापती महोदय, अनेक विभाग आहे, मी त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही, मी वेळेचं बंधन पाळेल निश्चित. परंतु या सगळ्या विषयात जर बघितलं तर कित्येक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना पुरेसा निधी सभापती महोदय दिला गेलेला नाही.
आणि काही विभागाकडे निधी असूनही त्यांनी खर्च केले नाही, अशा दोन्ही गोष्टी या पूर्णपणे या बजेटमध्ये झालेल्या आहे. आपण मोठी गाजावाजा करतो, देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे स्किल इंडिया, आणि सत्य हे असलंच पाहिजे, कारण स्किल हे महत्वाचं आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा स्किलचं ज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे. आणि केंद्र सरकारने याला मोठं प्राधान्य दिलेलं असताना आपलं राज्य सरकार याचं किती प्रमाणात पाठलाग करतो, पाठपुरावा करतो. सभापती महोदय, कौशल्य रोजगारमध्ये 9,348 कोटी रुपयाची यावर्षी या विभागाला दिलेले होते. याचा खर्च फक्त 3,365 आहे. म्हणजे एकंदर संपूर्ण या हिशोबामध्ये फक्त 24% स्किल या विषयावर खर्च आहे. कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आहे, फक्त 24% खर्च सभापती महोदय या विषयात. आपण मोठ्या गोष्टी करतोय, लाडका भाऊ, वेगवेगळ्या योजना आपण आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे स्किल महत्वाचं असताना, या विभागाकडे पंतप्रधानाचं स्वप्न असताना आणि खऱ्या अर्थानं आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी हा विभाग अतिशय महत्वाचा असताना याच्याकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. सभापती महोदय, वेगवेगळे विभाग जर बघितले, सामान्य प्रशासन असेल, उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल, कारण राज्याच्या एक रुपयाचा हिशोब रोज आपल्या वेबसाईटवर बीम्सच्या माध्यमातून येत असतो. सभापती महोदय, याला कोणीही एक रुपया राज्य सरकार कुठे खर्च केलाय लपवू शकत नाही. हे पारदर्शक आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे आणि मी त्याच्यावर आकडे घेतलेले आहे. सभापती महोदय, आणि म्हणून मी सांगितलं की सगळ्यात महत्वाचा स्किल इंडिया हा जो विभाग आहे, स्किल कौशल्य विभाग, जलसंपदा विभागाचा सभापती महोदय तशी स्थिती आहे. फक्त 45% खर्च या विभागाचा सभापती महोदय झालेला आहे. जलसंपदा विभागामध्ये 27,000 कोटीची सगळी मागणी असताना खर्च प्रत्यक्षात 14,000 कोटी सुद्धा पूर्णपणे झालेला नाही. सभापती महोदय, शालेय शिक्षण विभागासारख्या विभागाकडे सुद्धा अशाच पद्धतीनं खर्चाच्या बाबतीत दुर्लक्ष झालेलं आहे. राज्याचे सगळे विभाग जर बघितले तर मला असं वाटतं काही विभागात 2%, 21%, 13%, 5%, 25% अशा पद्धतीनं सभापती महोदय खर्च झालेला आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं काही विभागाला निधीची गरज आहे, काही विभागाला निधीची गरज नाही का? खरं तर निधीची गरज सगळ्या विभागाला असते सभापती महोदय, परंतु जबाबदारीनं काम करण्यापासून हे विभाग दूर जात आहेत. आपण पुरवणी मागण्या आपण मागत असताना, मांडत असताना मला असं वाटतं या विभागाकडे सरकारने विशेष लक्ष देण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. आपल्या या ज्या पुरवणी मागण्या सभापती महोदय, याच्यामध्ये जर विचार केला तर काही मागण्या तर अनिवार्य आहे, म्हणजे याला तुम्ही काही कॉम्प्रोमाइजच करू शकत नाही अशा मागण्या आहे. त्याच्यानंतर जे केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे याच्यासाठी जो आपला वाटा पाहिजे, ज्याला अर्थसहाय्यक म्हणता येईल, या योजनेचं ग्रँट मॅचिंग करण्यासाठी टाकलेलं आहे सभापती महोदय. कारण राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे पूर्णपणे, त्याचं हे द्योतक आहे सभापती महोदय. आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल येणार आहे, त्याच्यातून तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं या पुरवणी मागण्या, या फक्त केंद्राच्या ज्या योजना आपल्याला मिळतात त्याची जी ग्रँट मिळते त्याला मॅचिंग करण्यासाठी आताची पुरवणी मागण्या सभापती महोदय टाकलेल्या आहे, हे स्पष्ट होतं सभापती महोदय. सभापती महोदय, या पुरवणी मागण्यामध्ये पहिल्यांदा एक कॉलम वाढवलेला आहे, समायोजना नंतरची रक्कम, अशा प्रकारे त्याचं त्या कॉलमचं नाव आहे. की आधीची रक्कम किती होती ना आता समायोजना नंतर. आता आपण पंतप्रधान आवास योजनेच्या विषयी बोलतो सभापती महोदय, ते विशेषतः अनुसूचित जमातीच्या घटकातील लाभार्थ्यांसाठीची योजना. सभापती महोदय, काल परवा देशाचे गृहमंत्री या महाराष्ट्रात येऊन त्यांनी मला वाटतं देशात का राज्यात या ज्या पंतप्रधान आवास योजनेच्या काही चाव्या देण्याचा उपक्रम केला, चांगला उपक्रम. देशाच्या पंतप्रधानाचं स्वप्न होतं 2022ला हर घर छत ही प्रकारची संकल्पना देशाच्या पंतप्रधानांनी 2016 साली मांडलेली सभापती महोदय. या देशात घरकुल किती असावे याची पूर्णपणे मांडणी आणि मागणी 2016ला पूर्ण झालेली सभापती महोदय, 2016. आणि त्यांचा संकल्प होता 2022ला हर घर छत मिळालं पाहिजे.
परंतु आता सगळ्या ग्रामपंचायतीचा नगरपालिकेचा सभापती महोदय आढावा घेतला असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतीत इथे बरेच सगळेच मला वाटतं ग्रामीण भागाशी संबंधित बसलेले मंत्रीच समोर, या सगळ्या ग्रामपंचायतीची जर घरकुलाची स्थिती घेतली तर 10% सुद्धा घरकुल अजून पूर्ण नाही सभापती महोदय. आणि असं असताना अनुसूचित जमाती घटकातील लाभार्थ्यांसाठीची पुरवणी मागणी 3752 होती सभापती महोदय, या सरकारने 2779 केली, म्हणजे कमी केलेली आहे. पुरवणी मागण्यात खरं तर ऍडिशनल खर्च काही लागला वेळेवर तो वाढवत असतात, परंतु पहिल्यांदा असं झालेलं आहे की समायोजनानंतरची रक्कम ही कमी झाली. याचा अर्थ या पंतप्रधान आवास योजनेच्या अनुसूचित जमाती घटकातील लाभार्थ्याच्या ज्या तरतूद होती ही कमी केलेली सभापती महोदय. सभापती महोदय, हे असंच पुन्हा बळीराजा वीज दर सवलत योजनेत सुद्धा झालेलं आहे. सभापती महोदय, केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी रस्ते पूल प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी 1 रुपया तरतूद आहे, लाक्षणिक तरतूद. मागणी होती 1450 कोटीची, 1 रुपयाची लाक्षणिक तरतूद. सभापती महोदय, अशा लाक्षणिक तरतुदी कोणत्या कोणत्या विभागासाठी ठेवल्या तर सभापती महोदय, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुद्रांक शुल्क अनुदान याला दिलेत, कारण नगरपालिकेला राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क 375 कोटी होतं सभापती महोदय. आपण शाहू महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, त्यांच्या नावाने आपण शिष्यवृत्ती सुरू केली. याची समायोजित रक्कम सभापती महोदय कमी केलेली 257 कोटी रुपये केलेली आहे. आरोग्य अभियानासाठी सुद्धा लाक्षणिक तरतूद केली सभापती महोदय. याच्यात तरतुदीची आवश्यकता होती, परंतु याच्यात फक्त लाक्षणिक तरतूद केलेली आहे. ग्रामपंचायतील रस्त्यावरील पथदिव्यांसाठीची रक्कम कमी केलेली आहे, याच्यात एक रक्कम पण पूर्ण दिलेली आहे. 4 साखर कारखाना राष्ट्रीय सहकार विकास निगम याच्याकडून महाराष्ट्र शासनावर खेळत्या भागभांडवल नेण्यासाठी मार्जिन मनी लोन 296 कोटीची 296. आता ही कोणत्या कारखान्याला दिली जाणार आहे याची माहिती माझ्याकडे आहे, परंतु पूर्ण रिलीज झाल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे 4 कारखान्याला द्यायची होती, पण 4 कारखान्याच्या ऐवजी राज्याच्या मंत्रिमंडळातल्या एकाच मंत्र्याच्या कारखान्याला ती देण्याचा प्रस्ताव आताच्या घडीला तयार आहे, अशी माझी माहिती आहे. खरं खोटं आहे राज्य सरकारला माहिती, पण माझ्याकडे जी माहिती आहे 296 कोटी 4 साखर कारखान्याला द्यायचे होते, परंतु 4ला न देता एकाच साखर कारखान्याला राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या कारखान्याला देण्याचा सरकारचा प्रस्ताव सभापती महोदय. मी म्हणतो सगळ्या कारखान्याला दिलं पाहिजे, कारखाने जगले पाहिजे, परंतु असं असताना चला ठीक आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना देत असेल 4 कारखान्याला काही हरकत नाही, परंतु सत्ताधारी पक्षाचे 3 लोक कम करून एकाच मंत्र्याच्या कारखान्याला हा देण्याचा प्रस्ताव तयार होतोय सभापती महोदय. निश्चित याच्या संदर्भात मंत्रिमंडळातले मंत्रीच लक्ष देतील, आम्ही काय लिहायची गरज नाही, त्यांचा विषय. परंतु जर एकच कारखाना मजबूत होत असेल आणि बाकीचे कारखाने जर देशोधडीला लागत असेल तर मला असं वाटतं ती सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेवर महाराष्ट्राचा परिणाम होणारा प्रकार. सभापती महोदय, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्ग आहे, याच्यासाठी लाक्षणिक तरतूद आहे फक्त. याच्यासाठी तरतुदीची आवश्यकता होती सभापती महोदय, परंतु या दोन्ही रस्ते महत्वाचे असताना आमच्या मराठवाड्याला जालना नांदेड मार्ग हा अतिशय महत्वाचा आहे. हा समृद्धी महामार्गाला जोडला जाणार येणाऱ्या काळामध्ये, परंतु याच्यावर आत्ताच्या घडीला भूसंपादन असेल कोणताही विषय असेल, इथं पंकजाताई बसले असेल, यांनाही लोकांनी घेराव घातलेला आहे, मला माहिती आहे, या लोकांची मागणी आहे. परंतु याच्यासाठी मला असं वाटतं या पुरवणी मागण्यामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. सभापती महोदय, विखे पाटील साहेब बसलेले पाटबंधारे विभागाचे ते मंत्री आहेत. जी जलसंजीवनी योजना आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास जलसंजीवनी योजना, याच्यासाठी सुद्धा लाक्षणिक तरतूद केलेली सभापती महोदय. खरं तर या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे योजनेसाठी मोठ्या तरतुदीची आवश्यकता होती. अनेक काम बाकी आहे. एकीकडे पोट चारा असेल याचं चांगलं काम होत असताना आज या मराठवाड्यामध्ये नवीन प्रकल्प तर सोडा, परंतु जे प्रकल्प आहे मला वाटतं याची सुद्धा डागडुजीसाठी सुद्धा निधी उपलब्ध नाही, परंतु बाकीच्या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु या मराठवाडा गोदावरी खोऱ्यातल्या पाटबंधारे विभागासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आत्ताच्या घडीला उपलब्ध नाही सभापती महोदय. सभापती महोदय, वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना मला असं वाटतं जे सरकारच्याच योजना आहे मोठ्या, याला कोणती तरतूद सरकार करू शकेल, याचाच अर्थ असा आहे की राज्याची आर्थिक स्थिती आत्ताच्या घडीला ही योग्य नाही आहे.
आज या राज्याच्या डोक्यावर खरं तर उद्याच्या परवाच्या बजेटमधून हे सगळं क्लिअर होईल की या राज्याच्या डोक्यावर कर्ज किती आहे. 8 लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर असताना सभापती महोदय पुन्हा एकदा मी येतो की देशाच्या पंतप्रधानाचं हर घर जल नलचा संकल्प आहे. परंतु माझ्याकडं जलजीवन मिशनच्या जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण याच्या योजना किती आणि आत्ताच्या घडीला मंजुरी किती आणि त्याला निधी किती हा सभापती महोदय विषय आहे. तुम्ही जे आवश्यक आहे त्या विभागाला निधी देत नाही. जर या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत जवळपास 50,570 योजना आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून 945 योजना प्रस्तावित असताना आतापर्यंत फक्त 16,000 योजनेला मान्यता मिळते. त्याला कोणत्याही प्रकारे आर्थिक प्रोव्हिजन होत नाही. मागणी मोठी असताना फक्त 29,000 कोटी रुपयाची त्याच्यासाठी व्यवस्था होती. सभापती महोदय जलजीवन मिशन ही महत्वाची योजना आहे. ही महत्वाची योजना आहे. अशा योजना वारंवार येत नसतात. केंद्र सरकार अशा जास्त प्रमाणात निधी देत नसतो. परंतु राज्याच्या सगळ्या जिल्हानिहाय योजनेचा आढावा माझ्याकडे आहे. आत्ताच्या घडीला जलजीवन मिशनसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. लोक त्या जिल्हा परिषदेला जाऊन जीवन प्राधिकरणाला जाऊन भांडतात. लोक जातात कुठे? जिल्हा परिषदला जातात, शिवोला भांडतात. लोक जातात कुठे? जीवन प्राधिकरणाकडे जातात. परंतु खरी मेक अर्थ विभागामध्ये दडलेली सभापती महोदय. जिल्हा परिषद, ग्राम विकास किंवा जीवन प्राधिकरण इथं दडलेली नाहीये. खरी मेक अर्थ विभागात दडलेली आहे. जीवन प्राधिकरण असेल, जिल्हा परिषद असेल, म्हणजे ग्राम विकास विभाग असेल, प्रस्ताव तर पाठवतो, परंतु याला कोणत्याही प्रकारची निधी उपलब्धता नाही. मला असं वाटतं माझ्या म्हणण्याशी इथं बसलेले अनेक मंत्री सहभागी होतील, बोलणार नाही ते. परंतु आज जलजीवनसाठी मोठ्या निधीची आवश्यकता. अनेक सुधारित रिवाईज प्रकरण मंत्रालयात आले, पुढे जातच नाही. जलजीवनवाले प्रयत्न करतात, अर्थ विभाग त्यांना प्रतिसाद देत नाही. आणि म्हणून या पुरवणी मागण्या होत असताना आता बजेट होणार आहे. किमान बजेटमध्ये तरी या जलजीवन मिशनसाठी पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता आहे. एकदा ही योजना कधी बंद झाली तर मला असं वाटतं नंतर या योजनेला कोणत्याही प्रकारचा पैसा मिळू शकणार नाही. आणि म्हणून सरकारने या विषयावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं जलजीवन मिशन अतिशय महत्त्वाचा प्रकल्प, देशासाठी महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांचा संकल्प चांगला आहे, देशासाठी महत्त्वाचा आहे. परंतु आपलं राज्य याच्यासाठी काय करतं? अनेक योजनेमध्ये बाकी काम झालं पण स्तोत्राचं काम नाही. जीवन प्राधिकरणामार्फत तिथपर्यंत पाणी पोहोचावं लागतं. अशा अनेक ग्रीड आहे, वॉटर ग्रीड आहे जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून. त्याचं काम 10%, 20%, जिल्हा परिषदेचं काम 90%. परंतु जोपर्यंत जीवन प्राधिकरण वॉटर ग्रीड वेगवेगळं आहे याच्या मार्फत पाणी सप्लाय करत नाही तोपर्यंत या पाण्याच्या योजना पूर्ण होऊ शकणार नाही. अनेक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या योजना पूर्ण आहे, परंतु या योजनेला पाण्याचा स्तोत्र जो आहे, जो सरासरी ॲव्हरेज प्रत्येक माणसाला पाणी दिलं पाहिजे, हा योजना जर पूर्ण करायचा असेल हा पूर्णपणे, तर मला असं वाटतं जीवन प्राधिकरणाच्या आणि जलजीवन मिशनच्या या ग्राम विकास विभागाच्या योजनेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. परंतु सभापती महोदय या ठिकाणी असं कोणतंही प्रोव्हिजन सरकार करत नाही. सरकार मोठ्या मोठ्या घोषणाला मोठा निधी देतं, द्यावं, पण आपले हातपाय म्हणजे अंथरून पसरून हातपाय आपले पसरले पाहिजे. जे सरकार करूच शकत नाही. मोठ्या मोठ्या लोकप्रिय योजना तर घोषणा केल्या जातात, परंतु या बेसिक घोषणा मला असं वाटतं या बेसिक काम हे करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. म्हणून सभापती महोदय या सगळ्या विषयात डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु या सगळ्या योजनेमध्ये आताच्या घडीला ज्या पद्धतीनं सरकार काम करतं तर सरकारची नियत बेसिक काम जनतेचं करण्यापेक्षा नुसत्या शोबाजीच्या घोषणेकडे सरकारचं लक्ष जास्त दिसतंय. सभापती महोदय वेगवेगळ्या ज्या विभाग आहेत, मी रिंग रोडचं बोललो, पुणे रिंग रोड असेल, नांदेडचा रस्ता असेल, अजूनही भूसंपादन नाही आहे. तिथल्या लोकांना बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मुआवजा दिला जातो, परंतु नांदेड जालन्यासारख्या ठिकाणी भूसंपादन होत असताना अतिशय नाममात्र दर इथल्या शेतकऱ्यांना सभापती महोदय दिले जातात. म्हणून सभापती महोदय या सगळ्या विषयाचा जर विचार केला की राज्य आज आता कोणत्या दिशेला जात आहे, आर्थिक दृष्टीने जर राज्याचा विचार केला तर मला असं वाटतं राज्य ज्या दिशेनं जात आहे ही दिशा जर बघितली तर मला असं वाटतं राज्य सरकार योग्य दिशेने जात नाही. सभापती महोदय मागच्या काळामध्ये सरकारने सरपंचाचं मानधन दुपटीनं करण्याची घोषणा केली. माझा इथं प्रश्न आहे मंत्र्यांना, इथल्या बसलेले सगळे मंत्री 8-10 मंत्री आहेत, कोणत्या सरपंचाच्या खात्यामध्ये पैसे टाकले सरकारने? घोषणा तर केली 24 सप्टेंबरला मागच्या
सरपंच उपोषणाला बसले होते, सरपंचाचं मानधन दुपटीनं करू, परंतु या राज्यातले सरपंच असेल, उपसरपंच असेल, यांचं मानधन दुपटीनं सोडा, जे आधी होतं ते सुद्धा यांच्या खात्यामध्ये सरकारने अजूनपर्यंत टाकलेलं नाही. सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये वेगवेगळे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. जालना असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, परंतु आजही परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर होत नाही. सभापती महोदय, 403 कोटी रुपये इथं आवश्यक आहे. मी तर अतुलजी आहेत, पंकजाताई आहे, मी यांना विनंती करेल या बजेटमध्ये तरी याला प्रोव्हिजन झाली पाहिजे. परभणीचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, जालन्याचं होतंय आनंद आहे आपल्याला, धाराशिवचं होतंय आनंद आहे, परंतु परभणीचं जे महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय याचा अजून प्रस्तावच धूळ खात पडलेला आहे. 450 कोटी रुपयाचा हा प्रस्ताव आहे. चला नाही 400 कोटी, किमान 5, 50, 100 कोटी यावर्षी कधी झाले तर मला असं वाटतं हे काम सुरू होईल. परभणीची जनता या विषयासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी उभी राहिलेली आहे. सभापती महोदय, आपण मोठ्या प्रमाणावर RT कायद्याअंतर्गत शाळेत शिक्षण हक्क कायद्यानंतर मोफत प्रवेश दिला. कित्येक शाळांचं अजून अनुदान दिलं नाही. सभापती महोदय, कित्येक शाळांचं वेगवेगळ्या जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर कोट्यवधी रुपये सभापती महोदय या जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांचं देणं बाकी. सभापती महोदय, मागच्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्यांचं माहेर असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या जागी करण्याची घोषणा केली होती. 10 एकर जागेमध्ये 100 कोटी रुपये या सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकावर करण्याची सरकारने घोषणा केली होती. 1 वर्ष होऊन गेलं. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता यावर्षी कार्यक्रम तिथं झाला, परंतु अजूनही एकही वीट या ठिकाणी सभापती महोदय लागलेली नाही. सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाने म्हणजे मग घोषणा नाही करायला पाहिजे होती. घोषणा करायची होती तर काहीतरी काम करायला पाहिजे होतं. सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं, राजकारण करायचं, परंतु त्यांच्या माहेराच्या ठिकाणी स्मारक करण्याची घोषणा, नायगावला करण्याची घोषणा केलेली होती. सभापती महोदय, या विषयात सरकारने कोणतंही लक्ष दिलं नाही. म्हणून अनेक विषय सभापती महोदय या विषयातले सांगता येतील. आज मुख्यमंत्र्याकडे असलेल्या खात्यामध्ये गृह विभागाच्या पोलिसांच्या राहण्याची निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न आजही कायम आहे. दरवेळेस आपण मोठ्या प्रमाणावर बोलतो, परंतु आजही मला असं वाटतं असे विषय तसेच कायम आहे. सभापती महोदय, सिडकोनी मोठ्या योजना जाहीर केल्या स्वस्तात देणार म्हणून, परंतु त्याच्या किमती बघितल्यावर सर्वसामान्य माणसाला या योजना परवडत नाही. वर्तमानपत्रात बातम्या येतात, सिडकोच्या घरांना प्रतिसाद नाही. प्रतिसाद का नाही? तुम्ही काही सव्वाचे दर देणार, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी योजना राबवणार, सरकारच्या म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी हितासाठी ही योजना राबवायची की कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी राबवायची? आणि म्हणून परिणामी सिडकोचे घर असतील, म्हाडाचे घर असतील, यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, एक्साईज विभागानं मागच्या काळामध्ये राज्याचं उत्पन्न वाढावं म्हणून फॉरेन लिकर पॉलिसीमध्ये बदल केला होता. मी सरकारला मागच्या 6 महिन्यानं विचारतोय की फॉरेन लिकर पॉलिसीच्या मार्फत तुम्ही उत्पादन शुल्क कमी केलं, कमी केलेले असताना राज्याचं उत्पादन किती वाढलं? मला वाटतं सरकार मला याचं उत्तर देत नाही. कारण काही याच्यातल्या दलालांसाठी योजना सुरू केली का अशा प्रकारचा प्रश्न आहे. सभापती महोदय, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्य घोटाळा घडला. मी म्हणेल या महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मद्य घोटाळा आहे. येणाऱ्या काळात मी हा मद्य घोटाळा सांगणार आहे. राज्य उत्पादन शुल्क 300% एक्साईज कमी करतो, परंतु एक्साईज कमी झाल्यावर राज्याचं उत्पादन किती वाढलं हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. उत्पन्न किती वाढलं हा माझा प्रश्न आहे. परंतु काही कंपन्यांना फेवर करण्यासाठी, यांचं जास्तीत जास्त पद्धतीनं सेल होण्यासाठी हा प्रकल्प राबवला का काय, अशा प्रकारचा सभापती महोदय माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, या सगळ्या विषयाच्या मार्फत वेगवेगळे विषय जर घेत गेले तर आज मराठवाड्याचं पाणी कमी करण्याचा प्रयत्न होतो. मेरी संस्था आहे या राज्याची, ही मेरी संस्था आहे आणि या मेरी संस्थेनं मराठवाड्यातलं पाणी जे 65% पाणी दिलं जावं ते 58% करण्याचा घाट घातला जातोय. इथं विखे पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांच्याकडे मराठवाडा पाटबंधारे विभाग आहे, गोदावरी विभाग आहे. त्यांनी तर मागच्या वेळेत आमच्या या सगळ्या मराठवाड्याला पाणी मिळावं याच्या विरुद्ध त्यांच्या कारखान्यानं याचिका दाखल केली होती. सभापती महोदय, आणि मला असं वाटतं या सगळ्या याचिकेमध्ये या मराठवाड्याचं पाणी कमी होईल अशा प्रकारची भीती मराठवाड्याच्या जनतेच्या मनामध्ये. सभापती महोदय, हा अर्थव्यवस्थेशी निगडीत महत्व आहे. कारण मराठवाड्यात जायकवाडीचं पाणी जे वरून पाणी येतं नगरहून, नाशिकहून,
हे पाणी आलं तर मराठवाड्यातले प्रकल्प चालू शकतात. समन्यायी पाणी वाटपाचं धोरण असताना या मराठवाड्यावर पाणी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय. मग उजनीचा धरणाचा विषय असेल, कृष्णा खोऱ्यातलं पाणी देण्याचा विषय असेल, बीड, लातूर, उस्मानाबादला, धाराशिवला, किंवा इकडचं वरचं पाणी असेल, नांदूर मधमेश्वर असेल, मुकणे असेल, वैतरणा असेल, भावली असेल, या धरणातून येणारं जे पाणी मराठवाड्याला येतं जायकवाडीला, मला असं वाटतं याच्यामध्ये मराठवाड्यावर एक अन्याय करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु मराठवाडा सुद्धा पेटून उठेल. आपण राज्याचा विचार केला पाहिजे, एका विभागाचा विचार कोणीच केला नाही पाहिजे, माझ्याच आहेत सगळ्यांनी. आणि म्हणून एक समन्यायी पाणी वाटपाचा विषय सुद्धा सभापती महोदय महत्वाचा आहे. मी या सगळ्या विषयावर बोलत असताना एवढं सांगेल, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला असं वाटतं आताची ही जी पुरवणी मागण्या आहे या सगळ्या करत असताना राज्य आत्ताच्या घडीला 8,000 कोटी रुपयाचं राज्याच्या डोक्यावर कर्ज आहे. राज्य सरकार मोठ्या मोठ्या योजनेच्या घोषणा तर मोठ्या करतंय, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कोणती होत नाही. कित्येक विभागाला प्रोव्हिजन मोठी केलेली असून सुद्धा त्यांना निधी मिळालेला नाही. कित्येक विभागाला निधी प्रोव्हिजन कमी असताना त्याच्यापेक्षा जास्त निधी मिळालेला आहे. त्यामुळं आर्थिक घडी या राज्याची मिटलेली सभापती महोदय ही जर एकत्र करायची असेल, एकत्रित करायची असेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा लागेल. लोकप्रिय घोषणाच्या मागे आपल्याला न जाता खऱ्या अर्थाने या राज्याचा विचार करावा लागेल असं मला वाटतं. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद सभापती महोदय. जय हिंद, जय महाराष्ट्र.